आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी लग्नाचा रुखवत बनवणार आहे, तर त्यासाठी साखरेच्या वस्तू बनवायच्या। तर साखरेच्या वस्तू आपण घरातलं साहित्य वापरायचे आणि ते बनवायच्या, तर ते आज मी दाखवणार आहे। आता मी साखरेचे मोदक बनवणार आहे, तर ह्या वाटीने आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये आता हे 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचे। पाणी टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक साखरेला हे असं वल्ल लागलं पाहिजे, असं मिक्स करायचं चांगलं। तुम्ही बघू शकता की आपली साखर किती वल्ली झालेली आहे। या पद्धतीने असे वल्ली करून घ्यायची। तर असा हा मोदक घ्यायचा आहे, मोदकाचा साचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर भरून घ्यायची। साखर भरल्यानंतर असं चांगलं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे साखर फिट्ट बसली की मग मोदक छान तयार होते। ह्या पद्धतीने आपल्याला सारे मोदक तयार करून घ्यायचे। आता मी हे 15 मोदक तयार करून घेतलेले आहेत। तर ह्या पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला जसे जसे कलरचे करायचे असेल तरी करू शकता। आपण जे आता हे साखरेचे मोदक बनवले ते बनवायला अगदी सोपं आहे, ह्याला काही त्रास नाही। तर आपल्याला पिंड बनवायची, तर हे सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे। तर मी आता हे तुम्हाला बनवून दाखवते। तर त्यासाठी आपल्याला 2 वाट्या साखर घेतलेली, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचे। पाणी टाकल्यानंतर पूर्ण साखर वल्ली करून घ्यायची। तर आता आपली ही साखर वल्ली झालेली आहे। तर आता मी हे घरी असं बनवलेलं आहे। हा जो गोल आहे त्याला असा कागद लावून घेतलेला आहे, चिकट टेपने चिटकावलंय। तर आता आपण ह्याची पिंड बनवायची। ह्या पद्धतीने आपल्याला साखर ह्याच्यामध्ये चांगलं प्रेस करून घ्यायची। तर आता आपली ही साखर भरून झालेली आहे। तर आपल्याला ह्याचा कसा आकार व्यवस्थित हे बघायचे, त्याला असं पुढं व्यवस्थित आकार द्यायचा। तर आता आपला आकार देऊन झालेला आहे, तर आपल्याला हे आता साईडला काढून घ्यायचे। तर आपला आता हा पिंड तयार झालेले आहे। तर आपल्याला वरती साळुंके द्यायचे, तर त्याच्यासाठी हे भांडं घेतलेलं आहे आपण। तर ह्याच्यामध्ये आता साखर भरायची। त्याला मधोमध असं हे साळुंकेचा आकार द्यायचा आहे। तर हे झाले आपली पिंड तयार। आता हे आपली पिंड तयार झालेली आहे। तर आता 2-3 तास हे असंच ठेवायचं आणि चांगलं सुकल्यानंतर मग याला सजावट करायची। मी आज साखरेचं जातं बनवणार आहे, तर त्यासाठी 3 ते 4 वाट्या साखर घेणार आहे अगोदर। तर आपण आता हे 4 वाट्या साखर घेतलेले, तर ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घ्यायचे। पाणी टाकून घेतलेले आणि आपण साखर पण या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स केलेली। तर आता आपल्याला जातं तयार करायला घ्यायचं। तर त्यासाठी आपण ही डिश घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता ही वल्ली केलेली साखर ह्याच्यामध्ये अशी भरून घ्यायची। आपल्याला आता हे जात्याचं खालचं पाळ तयार करायचे, तर ते थोडंसं जाड करायचं।
तर ह्या डिशच्या वरती साखर आली पाहिजे, अशा हिशोबाने प्रेस करून घ्यायचे. हे आपण आता पूर्ण फुल भरून घेतलेलं आहे, तर ते ह्याच्यावरती अशी डिश झाकायची आणि डिशने असं पकडून हे असं करायचं आणि वरती हे असं आज्यात हलक्या हाताने उचलून घ्यायचे. तर आता आपली ही खालची पाळी तयार झालेली आहे. तर आता वरची तयार करून घ्यायची. तर आता हे आपली खालची पाळी आहे, तर ह्याला जास्त फुल भरायची काही गरज नाही. थोडंसं आतल्या साईडला राहिलं असं भरलं तरी चालते, जास्त हे करायचं नाही, थोडंसं कमी भरायचं. आता आपली ही खालची पण वरची पण पाळी तयार झालेली आहे, तर ह्याला पण एक डिश घेऊन त्याच्यावरती हे ठेवायचे. आपल्या या दोन्ही जातीच्या पाळ्या तयार झालेल्या आहेत. तर आपल्याला इथे हे जात्याचं तोंड तयार करायचे. ही वरची पाळी आहे, तर त्याला अशी थोडीशी साखर टाकायची आणि बोटाने असं व्यवस्थित त्याला आकार द्यायचे. आपलं हे धान्य टाकायचं, असा हा आकार द्यायचा याला आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला खोटा हे ठेवायचं. तर हे आपला खालचा जात्यापर्यंत पोचला असा हा खोटा आपण ठेवलेला आहे. तर आपल्याला पकडायचा जो खोटा असतो ते असं ह्या एवढा अंतर ठेवून असं खोसायचं आहे. तर आपलं जातं आता तयार झालेलं आहे. तर साईडनं जी डिशचा थोडा आकार हे झाला आहे ते असं फिरवून व्यवस्थित करून घ्यायचं. साखरेचे जे मी वस्तू बनवलेले आहेत त्याची पद्धत अगदी सोपी आहे, त्यामुळं तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. असंच ठेवायचं आणि 3 तासानंतर मग हे उचलून एकावर एक ठेवलं तरी चालते. तर अशा पद्धतीनं आपलं हे जातं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही पाळ्या कशा अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत. बस. बघ माझे सोने, बघ सोने. तू घेतलास तर तू घेतलास तर Subscribe now and press the bell icon.